नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. मुंबईची जीववाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन आणि तिच्या परिसरात गुन्हेगारीची घटना दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मयंक अग्रवाल प्रकरण ताजं असतानाच आता माहीम स्टेशनाबाहेर एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला झाल्याने पुन्हा एकदा मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. माहीम रेल्वे स्थानकाबाहेर किरकोळ वादातून 35 वर्षीय नवीन प्रसन्ना यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्रानं हल्ला केला. या हल्ल्यात गंभीरपणाने जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार नवीन प्रसन्ना हे माहीम पश्चिम येथील पितांबर लेन परिसरात राहतात. गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास लोअर परेल येथील कार्यालयातून काम संपवून ते घरी परतत होते. त्यावेळी एक अज्ञात व्यक्तीचा मोबाईल खाली पडून फुटल्याचा दावा करत त्यानं नवीन यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. नवीन यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या आरोपीनं चाकू काढून चक्क त्यांच्यावर पोटावर हल्ला केला आणि घटनास्थळावर पळ काढली. रक्ताच्या थरोळात पडलेल्या नवीन यांना तातडीनं सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या भावानं दिलेल्या माहितीनुसार नवीन जवळपास 15 तास बेशुद्ध अवस्थेत होते. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा प्रसंग, जीवे मारण्याची धमकी आणि सार्वजनिक शांतता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून आरोपीचा शोध सुरू केला. प्राथमिक तपासात आरोपी हा अंमली पदार्थाच्या आहारी गेलेला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. तर थांबूया इथेच. पाहत रहा डीसी न्यूज मराठी.